आहे। या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार मतदान करतील। लोकसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगची शक्यताही वर्तवली गेलेली आहे। सध्याचं पक्षीय बलाबल पाहता भाजप आणि शिंदे गट याशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक, काँग्रेसचे एक उमेदवार, तर ठाकरे गट काँग्रेस एक उमेदवार याशिवाय ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला एक उमेदवार आणि भाजप 6वा उमेदवार दिला तर अपक्षाला पुरस्कृत केलं तर निवडणूक अटळ असेल। दरम्यान 12 जुलैला मतदान होणार आहे, तर विजयासाठी 23 मतांचा कोटा हा निश्चित करण्यात आलेला आहे।